नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द नर्सिंग करिअर अकॅडमी. या नवीन व्हिडिओमध्ये आपण पेडियाट्रिक नर्सिंग या सब्जेक्टमधील न्यूबॉर्न रिफ्लेक्सेस हा चॅप्टर बघणार आहोत. हा चॅप्टर सोपा आहे आणि याच्यावर कोणत्याही एक्झाममध्ये क्वेश्चन येतो. तर आपण न्यूबॉर्न रिफ्लेक्सेस याच्याविषयी या व्हिडिओमध्ये बघूया. रिफ्लेक्सेस तर रिफ्लेक्सेस म्हणजे काय? रिफ्लेक्सेस आर दी इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स गिवन बाय द मसल टू द स्पेसिफिक स्टिम्युलस. म्हणजे जो काही इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स असतो, इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स गिवन बाय द मसल टू द स्पेसिफिक स्टिम्युलस. जो काही एखादी स्पेसिफिक, आपण जर समजा बेबीला एखादी स्टिम्युलस दिलं तर तो त्याला काय रिस्पॉन्स करणार इनव्हॉलंटरी, तर त्याला आपण काय म्हणतो? रिफ्लेक्सेस. तर रिफ्लेक्सेस आपण कशासाठी चेक करतो? तर न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट चेक करण्यासाठी आपण करतो. कशासाठी? न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट चेक करण्यासाठी आपण रिफ्लेक्सेस चेक करीत असतो. तर रिफ्लेक्सेसचे दोन टाईप पडतात. एक असतात टेम्पररी आणि दुसरे असतात परमनंट. एक टेम्पररी आणि दुसरे परमनंट. टेम्पररी जे आहेत ते काही वेळानंतर, 3 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर डिसअपियर होतात. डिसअपियर आफ्टर सम टाइम. आणि परमनंट जे आहेत ते परमनंट राहतात, लाईफ लॉंग बेबी सोबतच राहतात. जे कसे आहेत? परमनंट लाईफ लॉंग. त्याच्यानंतर आपण काय करूया, एक बघूया. याच्यामध्ये पहिलं आपण बघूया रुटिंग रिफ्लेक्स काय असतो? समजा बेबी आहे, बेबीच्या जर आपण एका चीक वरती जर समजा फिंगरनं स्टिम्युलस दिला तर बेबी काय करणार? आपली जी नेक आहे तर ती त्याच्याकडे वळवणार. म्हणजे असं जर आपण बोट ठेवलं या साईडला त्याच्या, तर नेक काय करणार? तिकडेच नेणार, म्हणजे सक करण्याचा प्रयत्न करणार. रुटिंग रिफ्लेक्स हा कधी डिसअपियर होतो? 3 to 4 month मध्ये हा डिसअपियर होतो. जास्त काही नाही याच्यामध्ये. रुटिंग रिफ्लेक्स फक्त लक्षात ठेवायचे की बेबीच्या चीक वरती जेव्हा टॅप करसाल तेव्हा बेबी टर्न्स नेक टुवर्ड्स फिंगर, एवढंच लक्षात ठेवायचं. कधी डिसअपियर होतो? 3 to 4 month मध्ये डिसअपियर होतो. या फोटोमध्ये दिल्यानुसार या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता. इथे जर आपण टॅप केलं तर बेबी टर्न्स इज नेक टुवर्ड्स फिंगर. त्याच्यानंतर 2 नंबर दुसरा आहे टोनिक नेक. हा खूप महत्वाचा आहे. टोनिक नेक मध्ये काय असते? आपण जर समजा एक साइड स्टिम्युलस, हा कसा आहे? असिमेट्रिकल आहे. आपण जर एक साइडकडून जर त्याला स्टिम्युलस दिलं तर बेबी काय करणार? त्याची एक बाजू जी आहे, वन साइड टर्न्स टुवर्ड्स नेक. म्हणजे त्याची जी नेक ज्या साईडला आहे, नेक ज्या साईडला, त्या साईडला काय करणार? वन आर्मचं एक्सटेन्शन करणार. वन आर्म एक्सटेन्शन अँड अदर आर्म फ्लेक्शन. अदर आर्मचं काय करणार? फ्लेक्शन. म्हणजे काय? बेबीची जर नेक आहे समजा, आपण जर या साईडला केली तर हा जो आर्म असणार, ज्या साईडला नेक आहे म्हणजे टोनिक नेक, ज्या साईडला नेक आहे त्या साईडचा जो आर्म आहे तो आर्म काय करणार? तो एक्सटेन्शन करणार. एक्सटेन्शन म्हणजे काय? शरीरापासून दूर नेणार. आणि जो दुसरा आर्म आहे तो काय करणार? फ्लेक्शन करणार, म्हणजे त्याच्या जवळ आणणार. फ्लेक्शन. एक्सटेन्शनला दुसरा काय शब्द आहे? अबडक्शन करणार. आणि फ्लेक्शनला दुसरा काय? अडक्शन करणार. अडक्शन म्हणजे जवळ. फ्लेक्शन आणि अडक्शन म्हणजे जवळ. एक्सटेन्शन आणि अबडक्शन म्हणजे शरीरापासून दूर नेणार. तर आता पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता, याची नेक कोण्या साईडला? या साईडला नेक केल्यामुळं त्याचा जे हा आर्म आहे तो काय करणार? त्या साईडला जाणार. काय होणार? याचं एक्सटेन्शन होणार. काय होणार? एक्सटेन्शन. आणि हा इकडच्या आर्मचं काय होणार? फ्लेक्शन होणार. काय होणार? फ्लेक्शन. तर लक्षात ठेवायचं टोनिक नेक. याला दुसरं काय नाव आहे? फेन्सिंग रिफ्लेक्स म्हणतात. काय म्हणतात? फेन्सिंग रिफ्लेक्स. जे योद्धा असतात ना, ते एका हातामध्ये समजा इथे ढाल पकडतात आणि या हातामध्ये तलवार पकडतात. फेन्सिंग रिफ्लेक्स. म्हणून याला काय म्हणतात? फेन्सिंग रिफ्लेक्स किंवा टोनिक नेक म्हणजे काय? नेक मध्ये टोन येतो म्हणून त्याला टोनिक नेक. ज्या साईडला नेक त्या साईडलाच वन आर्मचं काय करणार?
एक्सटेन्शन करणार. लक्षात ठेवायचं, काय करणार, एक्सटेन्शन करणार किंवा अबडक्शन करणार, आणि अदर साईडचं फ्लेक्शन किंवा अडक्शन होणार. टोनिक नेक. त्याच्यानंतर 3 नंबरचा काय सोपा आहे, डॉल्स आहे. डॉल्स आहे, नावातच आहे. जर समजा एखादी डॉल असते तिची जर आपण मान एक साईडला फिरवली, समजा नेक टर्न्स अदर साईड, दुसऱ्या साईडला फिरवली, तर त्याचे जे आईज आहेत ते कसे आहेत, कॉन्स्टंट आहेत. कसे असतात, कॉन्स्टंट, म्हणजे ती समोरच बघतात. मान जरी आपण फिरली तरी ते काय इकडे करते का, नाही, समोरच बघते. तसंच बेबी मध्ये सुद्धा कसा असतो, डॉल्स आय नावाचा एक रिफ्लेक्स असतो. त्याचे आपण नेक जरी टर्न केली तरी तो समोरच बघतो. त्याला काय म्हणतात, डॉल्स आय, नावातच आहे डॉल्स आय. आपण कधी डिसअपियर होतो, 3 to 4 months मध्ये डिसअपियर होतो. त्याच्यानंतर चौथा आहे क्राउलिंग. क्राउलिंग म्हणजे काय, नावातच आहे. बेबीला जर आपण अपडॉमेन पोझिशन मध्ये ठेवलं, कोणत्या, अपडॉमेनवर जर ठेवलं, अपडॉमेन पोझिशनवर, म्हणजेच काय, पोटावर जर झोपिलं, तो काय करणार, क्राउल करणार. जागेवर थांबणार का, नाही, क्राउल करणार. त्यालाच काय म्हणतात, क्राउलिंग रिफ्लेक्स म्हणतात. त्याला काय म्हणतात, क्राउलिंग. जर क्राउलिंग करत असलं तर म्हणजे नॉर्मल आहे. आपण इथून चेक करता की त्याची न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट झाली का नाही. समजलं. त्याच्यानंतर 5वा नंबरचा काय, स्टेपिंग रिफ्लेक्स. कोणता आहे, स्टेपिंग किंवा डान्सिंग रिफ्लेक्स म्हणतो आपण याला. काय म्हणतात, डान्सिंग. जेव्हा आपण बेबीला असं अपराईट पोझिशनला पकडणार, असं पकडून थांबायचं बेबीला अपराईट पोझिशनला. अपराईट पोझिशनला जर आपण पकडून बेबीला थांबलं, तो काय करणार, जागावर थांबणार का, जर नॉर्मल असेल तर नाही, तो काय करणार, 1 step at a time. 1 step at a time. एक पाऊल उचलणार आणि एक टाकणार. एक पाऊल झालं नंतर दुसरं पाऊल, नंतर दुसरं पाऊल. म्हणून त्याला काय म्हणतात, स्टेपिंग किंवा डान्सिंग रिफ्लेक्स म्हणतात. स्टेपिंग किंवा डान्सिंग रिफ्लेक्स. त्याच्यानंतर 6 नंबरचा काय, प्लांटार रिफ्लेक्स. आणि 7 नंबरचा पाल्मर ग्रास रिफ्लेक्स. दोन्ही पण सेम आहेत. प्लांटर मध्ये काय होणार, हे जे टो आहेत सर्व, पायाचे जे बोटे आहेत, आपण जर इथं कोणता स्टिम्युलस दिला, कशाला पण जर स्टिम्युलस दिला, तर तो काय करणार, खालच्या साईडला त्याची बोट पूर्ण वळवणार. कसं करणार, खालच्या साईडला. त्याचं काय ना, फ्लेक्शन करणार. सर्व बोटाचं फ्लेक्शन करणार. आणि पाल्मर ग्रास मध्ये काय करणार, पाल्मर म्हणजे पाम मध्ये जे हाताची बोट आहेत ना, हाताचे, त्याच्यामध्ये जर आपण काही स्टिम्युलस दिला, बोट दिलं, तो काय करणार, पकडणार. म्हणजे काय, ग्रास करणार ना. पेन दिली तर तो काय करणार, पकडणार. त्यालाच काय म्हणतात, पाल्मर ग्रास किंवा रिफ्लेक्स, पाल्मर रिफ्लेक्स. आणि प्लांटर म्हणजे तेच सेम पायाच्या बोटासोबत. त्याच्यानंतर 8 हा खूप महत्वाचा आहे. हा कोणता आहे, मोरो रिफ्लेक्स. कोणता आहे, मोरो रिफ्लेक्स मध्ये काय करायचं, बेबीला हातामध्ये अपराईट पोझिशन मध्ये पकडायचं बेबीला, आणि अचानक त्याला सोडून दिल्यासारखं करायचं. अचानक त्याला सडन कोलॅप्स झाल्यासारखं करायचं. तो काय करणार, जे आर्म्स आहेत, आर्मचं काय करणार, फ्लेक्शन करणार, एक्सटेन्शन करणार. आर्म्सचं पहिल्यांदा एक्सटेन्शन करणार, आणि त्याच्यानंतर काय करणार, फ्लेक्शन करणार. पहिल्यांदा काय करणार, एक्सटेन्शन करणार, त्याच्यानंतर फ्लेक्शन करणार. म्हणजे पहिल्यांदा तर हात त्याचे बाजूला घेऊन जाणार. याच्यामध्ये आपण बघू शकता, हात असे बाजूला घेऊन जाणार, आणि नंतर काय करणार, जवळ आणणार, त्याच्यानंतर क्राय करणार. लक्षात आलं, मोरो रिफ्लेक्स मध्ये काय करायचं, पहिल्यांदा काय करणार, एक्सटेन्शन करणार, आणि नंतर काय करणार, फ्लेक्शन ऑफ आर्म्स. त्याच्यानंतर 10वा, हा पण खूप महत्वाचा आहे, बेबिन्स्की मध्ये काय करणार आपण, एक स्ट्रॉंग स्टिम्युलस देणार. कुठे देणार, प्लांटर, पायाच्या तळव्याला देणार. पायाच्या तळव्याला. तर तो काय करतो माहिती का, पूर्ण जे फिंगर आहेत, हे जे फिंगर आहेत, हे फिंगर काय करणार, डाऊनवर्ड फ्लेक्शन करणार. डाऊनवर्ड फ्लेक्शन म्हणजे पूर्ण जे तळवे आहेत ना त्याचे, ते खालच्या साईडनं हे करणार, खालच्या साईड. आणि फक्त जो ग्रेटर टो म्हणजे जो अंगठा आहे ना, त्याचं काय होणार, डॉर्सी फ्लेक्शन होणार. म्हणजे
वरच्या साईडला, डॉर्सिफ्लेक्शन म्हणजे वरच्या साईडला जाणार अंगठा तेवढा, आणि बाकीचे बोट डाऊनवर्ड जाणार, बाकीचे बोट डाऊनवर्ड आणि अंगठा तेवढा वरच्या साईडला जाणार. यालाच काय म्हणतात? बेबिन्स्की रिफ्लेक्स. यालाच काय म्हणतात? बेबिन्स्की रिफ्लेक्स. तर आपण 10 रिफ्लेक्सेस बघितले. किती? 10 रिफ्लेक्सेस. कोणते होते? टेम्पररी रिफ्लेक्सेस, जे की डिसअपिअर होतात आफ्टर सम टाइम. त्याच्यामध्ये पहिला बघितला आपण रुटिंग मध्ये काय बघितलं की बेबीच्या चीक वरती जर टॅप केलं तर बेबी टर्न्स हिज नेक टुवर्ड्स स्टिम्युलस. त्याच्यानंतर दुसरा काय बघितलं? टोनिक नेक. दुसरा कोणता बघितला? टोनिक नेक. टोनिक नेक मध्ये काय काय होतं बाबा? फेन्सिंग पोझिशन, टोनिक नेक किंवा फेन्सिंग म्हणतात त्याला. आपण जर नेक त्याची टर्न ज्या साईडला केली त्या साईडला तो काय करणार? वन आर्म एक्सटेन्शन करणार, त्याचं वन आर्मचं एक्सटेन्शन करणार, आणि अदर साईड फ्लेक्शन मध्येच राहणार. 3 नंबरचं काय? डॉल साय मध्ये काय बघितलं? जरी आपण त्याची नेक अदर साईडला टर्न केली तरी त्याची आईज कसे राहतात? कॉन्स्टंट राहणार. त्याच्यानंतर 4 मध्ये काय बघितलं? क्रॉलिंग. बेबीला जर आपण अबडॉमेन पोझिशनवर ठेवलं म्हणजे झोपवलं पोटावर, तर काय करणार? तो क्रॉल करणार. त्याच्यानंतर काय? स्टेपिंग मध्ये काय? बेबीला जर अपराईट पोझिशन मध्ये होल्ड केलं तर तो काय करणार? 1 बाय 1 स्टेप घेणार. त्यालाच काय? स्टेपिंग किंवा डान्सिंग रिफ्लेक्स म्हणतात. कोणता? डान्सिंग. त्याच्यानंतर 6 प्लांटार मध्ये काय करणार? पायाच्या तळव्यावर जर आपण स्टिम्युलस दिला, पायाच्या तळव्यावर जर पेन ठेवला, काय ठेवला, तर बेबी काय करणार? सर्व त्याचे फिंगर डाऊनवर्ड डायरेक्शनला हे करणार, डाऊनवर्ड डायरेक्शन. त्याच्यानंतर 7 नंबरचा कोणता बघितला आपण? पाल्मार ग्रास. बेबीच्या जर आपण हातामध्ये फिंगरमध्ये बोर्ड दिलं किंवा पेन दिला तर तो काय करणार? त्याला ग्रास्प करणार, म्हणजे फिंगर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला हे करणार. त्याच्यानंतर 8 नंबरला काय बघितलं आपण? मोरो रिफ्लेक्स. कोणता बघितला? मोरो मध्ये काय करणार? अचानक जर आपण बेबीला समजा असं हवेतून असं सोडल्यासारखं केलं तर तो काय करणार? पहिल्यांदा काय करणार? दोन्ही आर्मचं एक्सटेन्शन करणार, आणि त्याच्यानंतर काय करणार? फ्लेक्शन करणार, आणि नंतर काय करणार? क्राय करणार. त्याच्यानंतर काय बघितलं ना? बेबिन्स्की मध्ये काय? आपण जर स्ट्रॉंग डाऊनवर्ड खालून असा जर स्टिम्युलस दिला वरती तळव्यावर, समजा लेग आहे, तर असा खालून स्टिम्युलस दिला आपण बेबीच्या तळव्याला, तर काय होणार? पूर्ण जे फिंगर आहे पायाची बोटी त्याचं काय होणार? डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार, डाऊनवर्ड. आणि जो फक्त अंगठा आहे ना, ग्रेटर टो, त्याच काय होणार? डॉर्सिफ्लेक्शन, म्हणजे तो फक्त पाठीमागच्या साईडला जाणार आणि बाकीचे सर्व कुठं? खाली जाणार. आणि त्याच्यानंतर 5 होतं स्टार्टल रिफ्लेक्स. स्टार्टल मध्ये काय होणार? 10 नंबरचा कोणता? स्टार्टल मध्ये काय? अचानक जर बेबीच्या क्लॅप केलं, इयर पशी क्लॅप किंवा स्ट्रॉंग साऊंड, तर तो काय करणार? क्राय करणार. तर हे जे 10 होते ते कोणते होते? 10 टेम्पररी रिफ्लेक्सेस होते. कोणते होते? टेम्पररी. याच्यानंतर काही आहेत ते आहेत परमनंट रिफ्लेक्सेस. काय आहेत? परमनंट मध्ये पहिला आहे पॅराशूट रिफ्लेक्सेस. कसा? 2 इयर पासून अपियर होतो, आणि तो कसा असतो? लाईफ लॉंग राहतो. त्याच्यात काय करतात? हे पॅराशूट पोझिशन सारखी त्याला आपण वरून असं सोडायचं, तर तो काय करणार? आपले दोन्ही आर्म एक्सटेंड करणार. काय करणार? दोन्ही आर्म एक्सटेंड करणार, म्हणजे असं पॅराशूट टाईप दोन्ही आर्म एक्सटेंड करणार. हा झाला पॅराशूट. त्याच्यानंतर आहे गॅग रिफ्लेक्स. दुसरा कोणता आहे? गॅग रिफ्लेक्स मध्ये काय होणार? जर आपण त्याच्या टंगवरती जर आपण जर कोणती वस्तू ठेवली किंवा फिंगर प्लेस केलं किंवा एखादी जर ऑब्जेक्ट ठेवली, तर त्याचं काय होणार? ती एक्सपेल करणार. काय करणार? एक्सपेल्ड करणार. ती वस्तू जी आहे ती म्हणजे बाहेर उलटी केल्यासारखं करणार. त्यालाच काय म्हणतात? गॅग रिफ्लेक्स म्हणतात. हा कसा? लाईफ लॉंग असतो ना, लाईफ लॉंग रिफ्लेक्स आहे, परमनंट रिफ्लेक्स आहे. तर आपण बघितले टेम्पररी 10 आणि नंतर हे 2 गॅग आणि पॅराशूट 2 परमनंट रिफ्लेक्स बघितले. याच्यानंतर आपण PYQ बघणार आहोत, जे की एम्स मध्ये DMER मध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की कसा याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. तर पहिला, when an infant turns head towards any object that touches the cheek, it is known as. काय म्हणते? An infant turns head
टुवर्ड्स एनी ऑब्जेक्ट दॅट टचेस द चीक. आपण पहिलाच बघितला कोणता रे? रुटिंग रिफ्लेक्स. कोणता आहे? रुटिंग रिफ्लेक्स. कोणता? रुटिंग. बेबिन्स्की मध्ये काय बघितलं आपण? बेबिन्स्की मध्ये हा जो तळवा आहे, तळव्याला जर खालून वरती अपवर्ड डायरेक्शन जर आपण एखादी स्टिम्युलस दिलं तर ग्रेटर टोचं काय होणार? डॉर्सिफ्लेक्शन होणार. काय होणार? डॉर्सिफ्लेक्शन होणार. आणि बाकीचे यायचं डाऊनवर्डला जाणार. डाऊनवर्डला जाणार बाकीचे. टोनिक नेक मध्ये काय बघितलं आपण? फेन्सिंग. टोनिक नेक म्हणजे फेन्सिंग. योद्धा पोझिशन. कोणती? योद्धा पोझिशन. योद्धा पोझिशन. एक हात वन आर्मचं एक्सटेन्शन होणार. जिकडं नेक आहे तिकडं वन आर्मचं एक्सटेन्शन होणार. त्याच्यानंतर मोरो मध्ये काय बघितलं आपण? मोरो मध्ये पहिल्यांदा काय होणार? आर्मचं एक्सटेन्शन होणार, त्याच्यानंतर फ्लेक्शन होणार आणि नंतर क्राय करणार. झाले चारही पण समजले. न्यूबॉर्न रिफ्लेक्सेस विच आर प्रेझेंट ॲट बर्थ अँड रिमेन अनचेंज्ड थ्रू आउट अडल्टहुड. म्हणजे असे काय न्यूबॉर्न रिफ्लेक्सेस आहेत जे की अनचेंज्ड राहतात, म्हणजे परमनंट असतात. समजा परमनंट. त्याच्यामध्ये काय काय ना? ब्लिंकिंग, कफिंग, रुटिंग, गॅप. रुटिंग आहे का? नाही. रुटिंग काय होणार? डिसअपिअर होणार. आपण बघितलं की टेम्पररी रिफ्लेक्स मध्ये येणार. त्याच्यानंतर रुटिंग. इथं पण आहे रुटिंग. हा पण गेला, दोन तर गेले. त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर ब्लिंकिंग, कफिंग, स्नीजिंग, गॅप. ब्लिंकिंग हा कसा आहे? परमनंट. कफिंग कसा आहे? परमनंटच आहे. स्नीजिंग कसा आहे? परमनंटच आहे. गॅग कसा आहे? परमनंट. गॅगचं तर बघितलं आपण, म्हणजे आन्सर काय? बी आन्सर आहे. डी मध्ये काय? स्टेपिंग आहे का? नाही. स्टेपिंग रिफ्लेक्स आपण बघितला. जर अपराईट पोझिशनला बेबीला पकडलं तर वन आफ्टर वन स्टेप घेत असतो, त्यालाच काय स्टेपिंग किंवा डान्सिंग रिफ्लेक्स म्हणतात. हा काय? टेम्पररी आहे. बाकीचे हे पण परमनंट आहे. तर याचं आन्सर काय? सेकंड. ऑल द फॉलोइंग रिफ्लेक्सेस आर प्रेझेंट ॲट बर्थ एक्सेप्ट. म्हणजे कोणते बर्थ मध्ये प्रेझेंट असतात? एक सोडून. म्हणजे जो की एक आहे परमनंट आहे. एक आहे परमनंट. सकिंग रिफ्लेक्स बर्थलाच असतो. पॅराशूट रिफ्लेक्स आपण बघितलं कसं आहे? परमनंट रिफ्लेक्स आहे. कसं आहे? परमनंट. मोरो, पाल्मार कसे आहे? टेम्पररी रिफ्लेक्सेस. टेम्पररी. इन बेबिन्स्कीच रिफ्लेक्स द मोमेंट ऑफ ग्रेटर टो अंडरगोज. तुम्हाला सांगितलं मी बेबिन्स्की रिफ्लेक्स. इकडून आपण स्टिम्युलस दिलं तर काय होणार? डॉर्सिफ्लेक्शन होणार. ग्रेटर टोचं काय होणार? डॉर्सिफ्लेक्शन होणार. डॉर्सिफ्लेक्शन आणि बाकीचे डाऊनवर्डला जाणार. काय होणार? डाऊनवर्डला जाणार. A baby lifts his hands hearing heard voices is called baby lifts his hands. किंवा क्राय करणे त्याला काय म्हणतात? आताच आपण सांगितलं स्टार्टल रिफ्लेक्स. कोणता? स्टार्टल. बेबीज आता सांगितलं. पॅराशूट मध्ये काय? पॅराशूट मध्ये वरून असं खाली सोडल्यासारखं करायचं. बेबी काय करणार? दोन्ही आर्मचं काय करणार? एक्सटेन्शन करणार. सकिंगचं सकिंग रिफ्लेक्स. When a finger is placed under the toes of a newborn, they will curl downward. This is known as when a finger is placed under the toes. म्हणजे जे काही पायाचे बोट आहेत त्याच्या तिथं जर आपण जर फिंगर प्लेस केलं तर काय होणार? ग्रास. प्लांटार. कसा? प्लांटार रिफ्लेक्स आहे. कोणता आहे? प्लांटार ग्रास. जर हाताच्या बोटामध्ये दिले तर पाल्मर ग्रास. हा कोणता आहे? प्लांटार. स्टेपिंग मध्ये काय करणार? स्टेपिंग किंवा डान्सिंग. एक स्टेप घेणार. बेबिन्स्की मध्ये डॉर्सिफ्लेक्शन ऑफ ग्रेटर टो. टोनिक नेकचं फेन्सिंग रिफ्लेक्स. रिफ्लेक्स रिस्पॉन्स टू सडन लॉस ऑफ सपोर्ट फेल्ड बाय अन इन्फंट ॲज इफ ही इज फॉलिंग इज कॉल्ड. बघा काय? रिफ्लेक्स रिस्पॉन्स टू सडन लॉस ऑफ सपोर्ट म्हणजे काय? वरून सोडल्यासारखं केलं आपण, अचानक सोडल्यासारखं केलं बेबीला. फेल्ड बाय अन इन्फंट इज फेलिंग इज कॉल्ड एज मोरो रिफ्लेक्स. कसा? मोरो रिफ्लेक्स. पहिल्यांदा काय होते? एक्सटेन्शन ऑफ बोथ आर्म. त्याच्यानंतर काय होते? फ्लेक्शन होते. त्याच्यानंतर काय करणार? तो क्राय करणार. प्लांटर तर सांगितलं. प्लांटर म्हणजे काय? पायाच्या तळव्यामध्ये जर आपण पेन किंवा फिंगर प्लेस केली तर पूर्ण फिंगर त्याला ग्रॅब करणार. टोनिक नेकचं सांगितलं. फेन्सिंग रिफ्लेक्स. फेन्सिंग जिधर नेक किया उधर क्या करेगा वो? वन आर्म एक्सटेन्शन करता है. स्टार्टलचं सांगितलं. अचानक जर क्लॅप केली तर तो काय करणार? क्राय करणार किंवा वन हँड रेज करणार. हँड रेज. तर अशा रीतीने आपण रिफ्लेक्सेस हा टॉपिक संपवलेला आहे. तर रिफ्लेक्सेस मध्ये काय नाही, सोपे रिफ्लेक्स होते पूर्ण 10चे 10. त्याच्या नावामध्येच त्याचा म्हणजे काय त्याचा अर्थ आपल्याला समजून जातो. फक्त 2-3 मेन आहेत जे की बेबिन्स्की रिफ्लेक्स, त्याच्यानंतर मोरो रिफ्लेक्स, पॅराशूट रिफ्लेक्स. हे 2-3 बाकीचे तर प्लांटार, पाल्मार त्याच्या नावातच आहेत ना. प्लांटार म्हणजे काय? पायाचा तळवा. पाल्मार म्हणजे काय? हाताचा तळवा. तर त्याच्यावरच आहे ना प्लांटार, पाल्मार.
त्याच्यानंतर टोनिक नेक, जिधर नेक उधर हो वन हँड एक्सटेन्शन, बाकीचं अबडक्शन किंवा फ्लेक्शन करते. डॉल्स आय म्हणजे नेक जरी इकडे इकडे केली तरी आयज कसे असतात, कॉन्स्टंट असतात. क्राउलिंग म्हणजे काय, त्याला पोटावर झोपवलं तर आपण क्राऊल करणार तो. त्यानंतर स्टेपिंग म्हणजे काय, अपराईट पोझिशनला पकडलं तर तो एक एक स्टेप घेणार, किंवा त्यालाच आपण डान्सिंग रिफ्लेक्स म्हणतात. झालं, सर्व सोपे होते, आपण इथे कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण भेटूया दुसऱ्या चॅप्टरमध्ये. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.